हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण बकऱ्याच्या पायापासून पायासूप कसं तयार करायचं आहे ते बघणार आहोत। अतिशय चविष्ट आणि अतिशय पौष्टिक हे पायासूप आहे। तर तुम्ही खरंच प्या, हे हप्त्यातून एकदा तरी प्या आणि ज्याचं कोणाचं ऑपरेशन झाले असेल तर त्याने हप्त्यातून 2 वेळा तरी ते नक्कीच प्या। म्हणजे ऑपरेशन खूप पटापट रिकवर होण्याचं हे पायासूप मदत करतं। आणि तर चला आपण हे बघूया कसं तयार करायचं आहे। तर मी हे बकऱ्याचे 4 पाय आणलेले आहेत आणि स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आहेत। आणि जर जास्त केस असेल तर तुम्ही थोडंसं आपण जे पोळ्या करतो नाही का फुलके, त्याची जाळण असते त्याच्यावर चाळणीवर ठेवून चांगले व्यवस्थित असे जाळून घ्यायचे आहेत की वरचे केस निघून जातात। ह्याच्यात माझे काही केस वगैरे नव्हती म्हणून स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून एक 5 ते 6 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद टाकलेली आहे पाव चमचा आणि कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। एक 10 ते 12 करायची आहे। पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आहे, नंतर बारीक करून 10 ते 12 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। 1 कुंडी लसूण घेतलेला, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे। आता हे बघा मी 10 ते 12 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरचं थंड होऊन घेतलेलं आहे आणि परत 15 मिनटं उकळायला ठेवून दिलेलं आहे। एका कढईमध्ये मीडियम साईजचा छोटासा कांदा घेतलेला आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे, तो छान परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता हे बघा हे आपण मसाला केलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। खूप पौष्टिक असतं हे सूप, तर खरंच नक्की तुम्ही प्या। खूप चविष्ट पण होतं या पद्धतीने तुम्ही केलं तर। हे बघा आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे बघा मी 1.5 चमचा हे जे पोहे खायचा 1.5 चमचा आपण जर मटणाला वापरतो मसाला तो टाकलेला आहे। याच्यात कांदा, लसूण, गरम मसाला असंच आहे आणि पाव चमचा मी तिखट टाकलेलं आहे आणि पाव चमचा मी हळद टाकलेली आहे। थोडीशी हळद टाकायची कारण पहिली आपण टाकलेली आहे, त्या बेताने आपण हळद टाकायची आहे। आता व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे। भाजून झाल्याच्या नंतर हे बघा आता हे छान उकळलेलं आहे। हे बघा आता हे 2च ग्लास जवळपास पाणी राहिलेलं आहे, 2 ते 2.5 ग्लास। आता यामध्ये पण उकळून घ्यायचं आहे। एक 10 ते 15 मिनटं याच्यामध्ये पण उकळून घ्यायचं आहे। म्हणजे 1 ग्लास ते 1.5 ग्लास पाणी फक्त राहतं आपलं। आपण सगळं हे पाणी जितकं आटवता येईल तेवढं आटवून घ्यायचं आहे। जितकं शिजवता येईल चांगलं तेवढं शिजवून घ्यायचं आहे, कारण त्यातला पूर्ण अर्क आपला बाहेर निघायला पाहिजे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। चवीनुसार आपण चव बघूनच मीठ टाकायचं आहे, कारण आपण पहिलं मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे चव बघायची आधी आणि मग मीठ टाकायचं आहे। हे बघा छान आटवून हे ग्लासभरच हे पाणी राहिलेलं आहे, 1 ग्लास ते 1.5 ग्लास। हे आता हड्डी आहे म्हणून तुम्हाला जास्त दिसतं आहे, पाणी जास्त नाही याच्यामध्ये, 1 ग्लास ते 1.5 ग्लासच पाणी आहे। खरंच तुम्हाला सांगते ज्याचं कोणाचं ऑपरेशन झालं असेल तर नक्की आवर्जून तुम्हाला मी सांगते हप्त्यातून 2 वेळा प्या तुम्ही। हे ऑपरेशन रिकवर होण्यासाठी हे खूप पायासूप मदत करतं। आणि जर तुमची डिलिव्हरी वगैरे कुणाची झाली असेल तरीही तुम्ही हप्त्यातून 1 ते 2 वेळा प्या। तिखट तुम्ही कमी जास्त करा फक्त, बाकी हे याच पद्धतीने करा, खूप चविष्ट आणि छान लागतं। तर चला तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। पण तुम्हाला मी सांगते हे पायासूप नक्की आवर्जून करा। आणि चला मग उद्या आपण भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोवर धन्यवाद आणि पायासूप करून प्या। बाय।